सातमाळ्याच्या डोंगर रांगेतील कोलधीर डोंगरावरील शीतलदास महाराज तपोभूमीत हरिभक्त परायण अनंत महाराजांच्या जप तप पारायणाची सांगता देवळा तालुक्यातील सातमाळ्याच्या डोंगर रांगेतील भावडवारी घाटाच्या पूर्वेला कोलधीर डोंगराच्या मधोमध असलेल्या उंचावरील कड्यावर असलेल्या प्राचीन गुहेत महान तपस्वी नाथ संप्रदायातील थोर विभूती शीतलदास महाराज यांची तपोभूमी असलेल्या गुहेच्या ठिकाणी कापशी येथील अनंत रामदास साबळे यांचे पहिल्या वर्षीचे जपतप पारायण सेवेची श्री सत्यनारायण महापूजने सांगता करण्यात आली। महान योगी वैराग्यमूर्ती शीतलदास महाराजांचे 25 ते 30 वर्ष या ठिकाणी वास्तव्य होतं। संपूर्ण भारतभर तीर्थयात्रा भ्रमण करून आल्यानंतर येथील शांत रमणीय ठिकाण त्यांना आवडलं, म्हणून त्यांनी निवांत वास्तव्यात त्यांनी येथे खडतर तपसाधना केली। झोडी, फावडी, चिमटा, कमंडलू, अंगावर भगवे वस्त्र परिधान करून कापशी गावात भिक्षा मागायचे। याच दरम्यान कुणी आजारी आहे, मुलबाळ होत नाही अशा विविध समस्याग्रस्तांना आपल्या झोळीतून भस्म काढून द्यायचे, हा त्यांचा नित्यनेम असायचा। गुहेमध्ये पूर्वी भजन साहित्याचा टाळ मृदुंग विना चिपडीचा पुरवठा व्हायचा। याच गुहेच्या दगडांच्या एका थरामध्ये कंपाळी लावण्यासाठी पांढरा शुभ्र भस्म निघतो। या गुहेमध्ये अखंड कापुराचा वास असतो। या पुरातन गावाला कापशी असे नाव पडले। कापशी हे गाव राजधेर किल्ल्याजवळच असून राजवाड्यांपासूनचे पुरातन गाव आहे। या गावात शीतलदास महाराजांनी जिवंत समाधी घेतली असल्याचे जागृत ठिकाण असून गावकऱ्यांनी समाधीस्थळी छानसे मंदिर बांधले आहे। ते एक जाज्वल्य तीर्थक्षेत्र असल्याने दरवर्षी गुढीपाडव्याला मोठी यात्रा भरते। मात्र पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शीतलदास महाराजांच्या तपोभूमी येथील कोलधीर डोंगरावरील गुहेपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने डोंगराच्या झाडाझुडपामधून डोंगर कपारीतून भाविकांना जावे लागत असल्याने भाविकांची इच्छा असूनही जाण्यासारखी मार्ग नसल्याने हिरमोड होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। ग्रामपंचायत, कापशी, सामाजिक वन विभाग, संबंधित विभाग व लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालून या ठिकाणी रस्ता, पाणी व लाईटची व्यवस्था करावी अशी मागणी भाविकांकडून होत आहे। कापशी गावातील कैलासवासी महादू साबळे यांनी 36 वर्ष कोलधीर डोंगरावरील अतिप्राचीन गुहेत पारायण तपसाधनेसाठी नागपंचमी ते द्वादशीपर्यंत सेवा केली। महादू बाबांच्या निधनानंतर रामदास महादू साबळे 24 वर्षांपासून सेवा करीत असत। मात्र ह्या वर्षी सुदैवाने छोट्याशा अपघातामुळे तपसाधनेसाठी जाणे शक्य नसल्याने त्यांच्या आशीर्वादाने हरिभक्त परायण अनंत रामदास साबळे यांनी जप तप साधना पारायण पूर्ण करून श्री सत्यनारायण महापूजनाने सांगता केली। यावर्षी दरवर्षीप्रमाणे देवाकडे प्रार्थना करण्यात आली की हे सृष्टीच्या निर्माता, पालनहार, पालनकर्त्या देवा, या विश्वाचं कल्याण कर, या जगाचं कल्याण कर, शेतकऱ्यांना चांगला पाणी पाऊस येऊ दे, जगाला पुरून उरेल इतकं अन्नधान्य पिकू दे, लोकांवर, धनधान्यावर, आयु आरोग्य संपत्तीवर तुझा सदैव आशीर्वाद राहू दे, सर्वांना सुखी ठेव, उदंड आयु आरोग्य दे, विषयी देवाकडे साकडे घातले। बागलांचे तहसीलदार देव मामलेदार यांच्या समकालीन असलेले महान तपस्वी सिद्धपुरुष शीतलदास महाराज आहेत। या ठिकाणी अंतापूरचे दावल मलिक बाबा येऊन गेल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे। स्टार न्यूजसाठी मुकुंद आव्हाड, सारोळे थडी।